कॉल लावले त्यांना आणि मी पण 7-8 कॉल लावले. निदान माणसाने एक कॉल लावून तर सांगायचं ना मी कुठं आहे, काय आहे. मग असं वाटते की विनाकारण आपणच एक तर एक्स्ट्रा काळजी करतोय, एक तर म्हणजे आपणच एक्स्ट्रा काळजी करतोय किंवा म्हणजे वेळेपेक्षा जास्त एखाद्या व्यक्तीला आपण महत्त्व देतोय. आता ऑनलाईन असून कॉल न उचल्याचं कारण काय? एक तर कालपासून रात्रीपासून मोबाईल बंद होता, ते मला टेन्शनला शिव्या दिल्या. पण काय फायदा, त्यांनी ऐकलंच नाही. अजून कशाला करायचं फोन बंद तेच कळत नाही. हॅलो फ्रेंड्स, मागच्यासारखाच ना नवऱ्यानं फोन बंद करून ठेवला होता आणि त्या टेन्शनमध्ये मी एवढी टेन्शनमध्ये आली होती. कारण का कुणास ठाऊक, म्हणजे त्यांनी जर कॉल वगैरे उचलला नाही ना तर मला अशी खूप भीती वाटते की काही झालं असेल, काय झालं असेल का. आणि म्हणूनच मी त्यांना भरपूर अशा शिव्या घातल्या. आजचे दिवसच बेकार झालेला आहे. नाही तर माझी खूप दिवसाची सुरुवात चांगली होत असते, परंतु माझ्या नवऱ्यानं रात्रीपासून माझा डोकं आउट करून ठेवलेला आहे. त्याच्यातला कचरा. माझा स्वभाव असा आहे ना, मला राग आला की तो कंट्रोलमध्ये राहत नाही. आणि गणेशजीने रात्रीपासून मोबाईल बंद करून ठेवला होता. मला प्रॉमिस केलेलं होतं की मी 12-12:30पर्यंत येणार. 12:30-1पर्यंत मी वाट बघत राहिली, परंतु ते आले नाही आणि मी कंटिन्यू त्यांना कॉल लावत होती तर त्यांचा कॉल बंद येत होता. तर सकाळी मी बघितलं तर ते ऑनलाईन आले होते आणि माझा मेसेज त्यांनी बघूनही मला कॉल केला नव्हता. मी बोलली होती की अर्जंटली घरी या, आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे, तो जागेवाला माणूस येणार आहे. असं वाटते की बाबा पोलीस स्टेशनमध्ये आपला हक्काचा माणूस असणे आवश्यक आहे. आणि त्या रागारागात मी त्यांना खूप शिव्या दिल्या, म्हणजे व्हॉईस मेसेजवर दिल्या होत्या शिव्या, की जेणेकरून जेव्हा ते फोन उघडतील तर त्यांना दिसणार की मला किती राग आलेला आहे. परंतु ते एवढे बहादर निघाले ना, त्यांनी कंटिन्यू फोन 24 तास बंद ठेवला आणि त्याच्यामुळे भरपूर मला असं टेन्शन येत होतं. मला असं वाटत होतं विनाकारणच आपण त्या माणसाला शिव्या घातल्या की काय, काही बरं वाईट झालं की काय. ठीक आहे ना, त्यांचं येणं होत नव्हतं, ते त्यांनी मला कॉल करून सांगायचं होतं, परंतु ते ना अजिबात माझा कॉल उचलत नव्हते. मोबाईल बंद करून ठेवला होता आणि मग मला टेन्शन आलं होतं की काही बरं वाईट झालं असेल का. तर मग तरी माझं मन कशातच लागत नव्हतं, परंतु घरचे तर कामं करणे आवश्यक आहे. तर हा व्हिडिओ आहे शनिवारचा. तर सकाळी उठल्याबरोबर स्वराचा एक्स्ट्रा क्लास होता, तर तिचा आवरून दिला आणि तिला शाळेत पोहोचून आली. तिला पोहोचून आल्यानंतर ब्लँकेट वगैरे काढून ठेवलेले आहेत आणि स्वराज खेळत होता. तर उठल्या मला सगळ्यात अगोदर जे झाड आहे यांना पाणी वगैरे, खत वगैरे द्यायचं असते, तर यांना मी पाणी वगैरे देत होती, म्हणजे पाणी वगैरे टाकत होती. आणि हाच विचार सुरू होता की गणेशजी माझ्यासोबत का असं वागत आहेत बाबा, काय मी वाईट केलं, मी त्यांना जीव लावून काही चुकीचं केलं होतं का. आणि साहजिक आहे कोणालाही हाच प्रश्न पडतो की बाबा कसं काय करायचं. तर माझे हे झाडं कसे वाटत आहे ते नक्की सांगा. आणि मला कॉमेंट होत्या की ताई, पावसाळ्यात पाणी आल्यानंतर तू काय करशील या झाडांचं, हे झाडं कुठं ठेवशील. तर पावसाळ्यात आल्यानंतर मी विचार करून ठेवलेला आहे की काय करायचं म्हणून. इथं ना मी वरून अशी पॉलिथिन ठोकत आणीन खालपर्यंत, जेणेकरून इथं अजिबात पाणी लागणार नाही. म्हणजे पूर्ण जेवढी माझी बाल्कनी आहे तिथं मी पॉलिथिन लावून घेणार आहे. आणि मला ना स्वराचा RTEचा फॉर्म भरायचा होता, त्याच्यामुळे गणेशजी तिथं म्हणजे भरताना असणे आवश्यक होते. रेंट ॲग्रीमेंट करायचं होतं, जे ते की त्यांच्याच नावाने करायचं होतं. आणि RTEचा फॉर्म भरायची लास्ट डेट येत होती, ॲग्रीमेंट करायचं होतं. आणि त्यांना माहिती होतं की रेंट ॲग्रीमेंट करायचं राहिलेलं आहे, पोलीस स्टेशनचे कामं आहेत. त्याच्यामुळं मी त्यांना बोलली होती की ठीक आहे, तुम्हाला ड्युटीवर जायचं आहे ना, जा बाबा तुम्ही, मी काही मनाई करणार नाही. कारण मला पण त्यांना मी का घरी ठेवू, 10-12 म्हणजे 15,000 ते 16,000 रुपये महिना जर घरात येत असेल तर माझ्यासाठी ते चांगलंच आहे ना. त्यांचा PF वगैरे कटून 17-18,000 रुपये महिना त्यांना येतो. तर म्हटलं चांगलंच आहे. फक्त माझं त्यांना एवढं म्हणणं होतं की बाबा तुम्ही घरचे कामं करून जा, म्हणजे स्वराजचा जो RTEचा फॉर्म आहे तो भरून जा, रेंट ॲग्रीमेंट करून द्या, मग तुम्ही जावा. परंतु त्यांनी डायरेक्टली इथून गेले, शांततेनं गेले, प्रेमाने गेले, माझ्यासोबत वादविवाद काहीच नाही घातला. आणि तिकडे गेल्यानंतर डायरेक्टली फोन बंद करून ठेवला, म्हणून माझ्या जीवावर आली होती. तर सगळ्यात उठल्याबरोबर मला 1 ते अर्धा तास ना या झाडांमध्येच जातो. त्याच्यानंतर मी देवासाठी फुलं आणि केळी वगैरे आणली होती पूजे वगैरेसाठी. त्याच्यानंतर सर्व घर मी झाडू मारून घेतला, लादी पुसून घेतली आणि भांडी वगैरे घासून घेतली, किचन ओटा साफ करून घेतला.
आणि पूजा वगैरे करून घेतलेली आहे. आता मला स्वयंपाक करायचा होता, तर मी सगळ्यात अगोदर डाळ भाताचा कुकर लावला आणि डान्स करत करत मी स्वतःला रमवण्याचा प्रयत्न केला की बाबा जाऊ द्या, जे झालं ते चांगल्यासाठीच होत असते. फक्त माझं आणि दिवसभर माझ्या डोक्यात हेच फिरत होतं की काही वाईट झालं असेल का, माझा कॉल का नाही उचलत आहे, म्हणजे या टेन्शनमध्ये होती. मग मी काय करत असते की मला जेव्हा खूप जास्त टेन्शन येतं ना, तेव्हा मी गाणे लावून देत असते. तर खूप छान चलू मैं पिया के गली हे मी सॉन्ग लावून दिलं होतं. असं वाटलं होतं की माझा मेसेज पाहिल्यानंतर थोडंसं त्यांना वाटणार की नाही बाबा आपल्या बायकोला आपली काळजी आहे, तिला एक कॉल करावा. परंतु ते काही कॉल करायला तयार नव्हते. आणि चांगली गोष्ट की तो जो माणूस होता घरावाला, तो त्या दिवशी आलाच नाही. ते एक बरं झालं. नंतर पोलिसांचा कॉल आला की तो उद्या येणार आहे, म्हणजे संडेला येणार आहे. तर मी म्हटलं जाऊ द्या, निदान हे संध्याकाळपर्यंत तरी परत येते. तर डाळ भातचा कुकर केला होता आणि स्वराजला आली होती झोप, तर त्याने नाश्ता वगैरे केला होता आणि तो झोपी गेला होता. तर मी मशीनमध्ये कपडे वगैरे लावून दिले होते आणि कपडे होईस्तोवर मी चपात्या टाकून घेतल्या, डाळ भातचा कुकर करून घेतला आणि थोडंसं पिठलं करून घेतलं, कारण स्वराला पण आवडत होतं. म्हटलं चला आज काही आपण जास्त जेवणारे नाही आहे, तर आपण मस्तपैकी बेसनाचं पिठलं करूया. तर डान्स करत 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 मस्तपैकी गरम गरम पिठलं केलेलं आहे आणि चपात्या केलेल्या आहेत. या तुम्ही पण जेवण करायला. आदिना गणेशजीसोबत जेवण करायची सवय होती, त्याच्यामुळे एकटीला काही जेवण जात नाही. तर मग मी एक तर बाल्कनीमध्ये येऊन बसते, मग एक तर आमच्या गार्डनमध्ये जाऊन बसते. आमचं गार्डन म्हणजे तेच मस्तपैकी गॅलरीमध्ये जे झाडं वगैरे लावलेले आहेत, ग्रीन नेट वगैरे म्हणजे मॅट टाकलेली आहे ना, तिथं खरंच खूप छान वाटते आणि झाडं असल्यानंतर खूपच छान वाटते. आणि तिकडल्यापेक्षा इकडला पॉझिटिव्ह ही वास्तू आहे ना, ही खूप छान आहे. तिकडं म्हणजे असं आम्ही कोलमंडलं गेलेलो होतं, तर जेवता जेवता पार्सल आलं, मला तिकडं जावं लागलं. जेवता जेवता पार्सलवाल्याचा फोन आला, जेवता जेवता जावं लागलं. असं चालू राहते. त्याच्यात आज नवरा घरी नाही, तर माझं कशात डोकं लागत नाही आहे. एक तर त्यांचा रात्रीपासून फोन बंद आहे आणि मी त्यांना व्हॉट्सअप मेसेजवर शिव्या पण घातलेल्या आहेत, लय घातलेल्या आहेत, पण त्यांनी ते पण नाही ऐकलं. मला राग आला होता, मग ते कॉल उचलत नव्हते. मग मी लय शिव्या दिल्या नवऱ्याला, लय शिव्या दिल्या, पण काय फायदा, त्यांनी ऐकलंच नाही. अजून कशाला करायचं फोन बंद तेच कळत नाही. आपण किती काही जीव लावला. पार्सल आलेले होते, हे 2 ब्लँकेट होते जे की मला आले होते आणि त्याचा व्हिडिओ मला करायचा होता. तर त्याचा व्हिडिओ वगैरे शूट मी केला. स्वराज झोपलेलाच होता आणि स्वराला आणायचा टाईम झाला होता. तर मी स्वराला आणायला गेली आणि येता येता मला 2-3 झाडं अजून घ्यायची होती, जे की मला आवश्यक होती. तर मी म्हणजे आतमध्ये ठेवायचीच 2 झाडं घेतली, तर ते 700-800 रुपयाची झाली. म्हणजे कुंडी, प्लेट वगैरे सगळं मी घेऊन घेतली होती आणि जायचं होतं आम्हाला घरी. तर पटपट मी झाडं वगैरे घेऊन घेतली आणि ते झाडं घेऊन आम्ही घराकडे निघालो. घरी आल्यानंतर स्वराजसुद्धा त्याच्या क्लासला गेला. आज सॅटर्डे होता, तर त्याला शाळेला तर सुट्टी होती, पण त्याचा एक्स्ट्रा क्लास आहे मॅथचा वगैरे, तिथं त्याला मी पाठवून दिलं. सोबत स्वरा पण क्लासला गेली होती आणि इथं मी करत होती कुंडीचं काम, कारण जे मला दोन्ही दरवाजाजवळ ठेवायची आहे तर ते व्हाईट आहे. तर मग मी त्या व्हाईटमधली जे झाड होतं ते ब्लॅकमध्ये लावलं आणि ब्लॅकमधलं जे आणलं होतं ना ते व्हाईट याच्यात लावलं आणि एक पोतं घेतलं, त्याच्या वगैरे माती वगैरे घेतली. म्हटलं खालची जमीन खराब व्हायला नको. आणि मला ना माझ्या घरातच करमते, इकडे तिकडे कुठंही करमत नाही. दिवसभर मी माझे प्रमोशन, व्हिडिओ शूट, एडिटिंग, पोस्टिंग आणि दुसऱ्या दिवसचे व्हिडिओ असतील ते करत राहते, घराची क्लिनिंग वगैरे करत राहते. कारण दिवस माझा कसा आणि कुठं जातो ना ते कळत नाही. आणि जेव्हा मला टेन्शन येतं ना तेव्हा मी घरातलीच कामं जास्त करत असते. आणि कसं काय कुणा ठाऊक काय माझ्या मागं काय साडेसाती चालू आहे ना तेच कळत नाही. पण मी खंबीर उभी आहे, मला फरक पडत नाही. फक्त असं वाटते की बाबा असं नको व्हायला आपल्यासोबत, बस एवढीच मला काळजी वाटते. तर माझे हे प्लॅन तुम्हाला कसे वाटलं ते नक्की सांगा. तर त्याच्यानंतर स्वराज आलेला होता आणि तो मला काहीतरी विचारत होता, प्रश्नाची उत्तरं, त्याचे सतत प्रश्नाची उत्तरं काहीतरी चालूच असतात. त्याच्यानंतर मी झाडं वगैरे लावून दिलेली आहेत आणि त्याच्यानंतर मला करायचा होता माझा व्हिडिओ शूट. तर इथं माझे ना भरपूर पार्सल आलेले होते, जे की तुम्हाला दिसतच आहे. म्हणजे भरपूर पार्सल झालेले आहे घरात, म्हणजे एक रकाना तर त्यांच्यासाठीच लागते. तर इथं डिवाईड केलेले आहे मी पार्सला, म्हणजे मिशोचे कोणते आहेत, फ्लिपकार्टचे कोणते आहेत आणि त्यानंतर झालेले कोणते आहेत, झालेले वेगळे ठेवले, झालेले आहेत ना ते वेगळे ठेवले, आलेले वेगळे ठेवले, मिशोचे वेगळे ठेवले, फ्लिपकार्टचे वेगळे ठेवले, इन्स्टा पेजचे वेगळे ठेवले आणि आता मग संध्याकाळपर्यंत जे मला शूट करायचे आहेत ते पण वेगळे ठेवले. म्हणजे एवढा आरोह होतो ना या
पार्सलचा, कारण वेगवेगळ्या कंपन्यांचे पार्सल असतात, त्याच्यामुळे काही सुधरत नाही की कोणतं पार्सल कुठं ठेवायचं. हे आवरलं झाल्यानंतर मिशोचा धमाका सेल होता 21-22ला, तर कंटिन्यू आम्हाला त्यांचे व्हिडिओ शूट करायचे होते. तर त्यांचे व्हिडिओ वगैरे शूट करून घेतले आणि नंतर नवऱ्याला कॉल लावला. बघा आम्ही आता कंटिन्यू त्यांना कॉल लावत आहोत, मुलं पण कंटिन्यू त्यांना कॉल लावत आहे. म्हणजे आता हा कितवा कॉल असेल, 7-8. हिने 7-8 कॉल लावले त्यांना आणि मी पण 7-8 कॉल लावले. निदान माणसाने एक कॉल लावून तर सांगायचं ना मी कुठं आहे काय आहे. मग असं वाटते की विनाकारण आपणच एक तर एक्स्ट्रा काळजी करतोय, एक तर म्हणजे आपणच एक्स्ट्रा काळजी करतोय किंवा म्हणजे वेळेपेक्षा जास्त एखाद्या व्यक्तीला आपण महत्त्व देतोय. आता ऑनलाईन असून कॉल न उचल्याचं कारण काय, एक तर कालपासून रात्रीपासून मोबाईल बंद होता, ते मला टेन्शन आलं होतं वेगळं. आपण माफ केलं, आपण जवळ केलं, का बरं केलं की बाबा जाऊ द्या, पण कॉल न उचल्याचं काहीच कारण नाही ना. कॉल करून माणसाने सांगावं की मी इथं आहो तिथं आहो, आता येतो उद्या येतो, बरोबर ना. मुलं पण वाट बघतायत. जाऊ दे राहू दे, उचला नाही ते पण ठेवून दे. नवऱ्याला मी 20 ते 25 म्हणजे व्हिडिओ कॉल लावले आणि 50 तर मी साधे कॉल लावले आणि दुसऱ्या मोबाईलवरून लावले ते वेगळे, परंतु नवरा एकही कॉल उचलायला तयार नव्हता. शेवटी मी रडली, मुलांना जेवण दिलं आणि माझे पार्सल आवरून ठेवले आणि नंतर मी झोपी गेली, परंतु मला रात्रभरही झोप येत नव्हती. तर असा होता आजचा व्हिडिओ.